चला प्लीज विनंती करतो, एका इनिंगसाठी फक्त 20 मिनिटं असतील याची नोंद घ्यायची आहे. चला पंच सामना चालू करायचा. लेट्स प्ले गेम ऑन. योगीराज बुटेरे सर आपल्याला देखील विनंती करतो. चला मैदानामध्ये आपण पाहतो गोलंदाज अरुण असेल. सामना आपण पाहतो 4 षटकांचा असेल आणि 4 षटकांसाठी फक्त आणि फक्त
बघा दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो अमय लाड स्वतः राईट आर्म ऑफ द विकेट. हा मात्र चेंडू काहीच समजला नाही. चेंडू चालला तो सर यष्टीरक्षक सर भावेश पवार यांच्या हातामध्ये फील्ड करतायत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अमयची. आणि आपण पाहतो दुसऱ्या षटकाच्या आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत. सामना 4 षटकाचा असणारे आणि धावफलकावरती आपण धावा पाहतो तब्बल 4 एका गड्याच्या मोबदल्यात. हा देखील चेंडू ओव्हर पिच होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. सलगचा दुसरा ते तिसरा चेंडू निर्धाव खेळतात अनिल. नेक्स्ट बॉल आम्हाला टू अनिल. डबल ए असं बॅटल मैदानामध्ये पाहतोय. हा चेंडू देखील लॉफ्ट एडिट खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील येत होता म्हणजे निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगता होते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अमय दाखवते. तेवढं चांगला सामना देखील मागील सामन्यामध्ये पीयूष यांच्या संघाने जिंकलेला. आणि आता आजचा जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनलमध्ये जाऊन धडक मारेल. आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर बॅटला स्पर्श करून चेंडू चाललाय. लॉंग स्टंप शिवारेषेजवळ क्षेत्ररक्षक फील्ड करतायत आणि अशा प्रकारे एका धावेच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 5 धावा. समोर ज्या प्रकारचा संघ आहे एक चांगली धावसंख्या सेट करणं गरजेचं असेल पीयूष या संघाला. आणि हा चेंडू देखील चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, परंतु पंच योगीराज बुटवार आम्हाला इशारा करतात की हा चेंडू असणार वाईट चेंडू. सिल्वर स्टार भिवंडी या संघाने कालच्या दिवसात जी चमकदार कामगिरी केली, नक्कीच हा संघ पहिला सामना 6 चेंडू 8चा असताना हारलेला, पण तदनंतर तिथून त्या संघाने आतापर्यंत मागे वळून पाहिला नाही. हा देखील चेंडू ग्रेट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतो. गुड लेंथवर चेंडू पिच होते आणि पिच चेंडू जाऊन सरळ थेट यष्टीरक्षक सर भावेश पवार सरांच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. आणि पुन्हा एकदा होते निर्धाव चेंडूचे सांगता धावफलकावरती आपण पाहतो तब्बल 6 धावा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो गोलंदाज सुजल. कालच्या दिवसामध्ये देखील या गोलंदाजीने चांगली चमकदार कामगिरी केली होती. अक्षरशः थैथय नाचवलं होतं आपल्या गोलंदाजीने. हा चेंडू लेटकटच्या माध्यमातून खेळलेत. आम्हा येतात चेंडू खाली एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. तो नेहमी असं कॉलिंग आणि पुन्हा एकदा धोक्यामध्ये होती विकेट ती म्हणजेच अभिषेक यांची, परंतु स्टॉपचा कॉल आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावर आपण पाहतोय सर महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडूवर पिच होता. आता मात्र थोडासा मारण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः यष्टीरक्षक जातात गॅदर करतात. हो ऑन द स्टंप फेकी. पुन्हा एकदा फेकी मैदानामध्ये पाहायला मिळते. जिथे धावसंख्या थांबली होती तिथे मात्र आता धावसंख्येने वेग पकडलाय आणि चेंडू चालला तर पुन्हा एकदा 3 धावा. चांगली गोलंदाजी होते सुजलची देखील. आता मात्र वाईट चेंडू आपण पाहतोय. आता मात्र धावसंख्या आपल्याला डबल डिजिट मध्ये पाहायला मिळते. 10-10 ऑन द स्कोर कार्ड. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते सुजलची. आता मात्र निर्धाव चेंडू होते. धावफलकावरती आपण पाहतो पुन्हा एकदा 10 धावा, फक्त आणि फक्त 10 धावा. नेक्स्ट बॉल आपण पाहतो पुन्हा एकदा सुजल. पुन्हा एकदा सुजलची ग्रेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचं फिरकी आक्रमण पाहायला मिळतंय. रब्बर बॉल मान्सून क्रिकेट जरूर आहे, परंतु ज्या प्रकारची कामगिरी होते सुजलच्या माध्यमातून खेळपट्टी सुखी असल्या कारणाने अक्षरशः थैथे नाचवते आपल्या गोलंदाजीच्या जादूने. सुजल पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी सज्ज. आता मात्र हाफ ट्रॅकर होता. हाफ ऑन पोल, पॉवरफुल, सक्सेसफुल आणि ब्युटिफुल षटकार. चला तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र धावसंख्या वेग पकडते. एक षटकार जरूर आला पुन्हा एकदा.
हा देखील चेंडू पायावर टाकलेला सर भावेश पवार. सुरेख 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 क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जातो 17 आकड्यावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही आपण डगआउटमध्ये मोठमोठे दिग्गज फलंदाज बसलेले असताना पाहू शकता. एका बाजूला असतील प्रशांत रेड्डी देखील वाट पाहताय कधी आपल्याला फलंदाज येते. त्यानंतर हार्दिक देखील असतील उर्फ योगेश प्रणित चांगले फलंदाज आहेत. ग्रामीणचा संघ जरूर आहे 2 ते 3 गावातील मिळून हा संघ बांधलेला आहे परंतु चांगली कामगिरी देखील त्यांनी केलेली आहे. KPL ट्रॉफी सुद्धा त्यांनी नामांकित अग्रगण्य ट्रॉफी आपल्या नावावर केली होती यावर्षी. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी विवेक शेलार खालिंग एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतंय आणि पहिला चेंडूवर आलेला हा चौकार. प्रिन्स ऑफ भिवंडी म्हणून ज्याला जी पदवी दिलेली आहे एक चार्मिंग लुक अट्रॅक्टिव्ह त्याच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र पुढील चेंडू हा देखील चेंडू सुवर्णन पद्धतीचा होता. लॉंग लेगला चेंडू चाललोय क्षेत्ररक्षक तिथे आहेत फील्ड करतात. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळतं आणि पुन्हा एकदा एक धाव आणि दुसरी धाव देखील सुरेखरित्या पूर्ण केलेली आहे. विवेकचा तिसरा चेंडू आणि धावफल करते आपण पाहतो तब्बल 23 धावा. आता मात्र लास्ट पिच खेळण्याचा प्रयत्न स्वतः विवेक येतात चेंडू खाली आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप लांबून येतात क्षेत्ररक्षक गॅदर करण्यासाठी. आणि 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफल करते आपण पाहतो 25 धावा. हा चेंडू सुरेख होता कट केलाय सुरक्षित पद्धतीचा आपण पाहतोय फलंदाजी. चांगली गोलंदाजी पाहतोय विवेकची. पहिला चेंडू जरूर चौकाराला तदनंतर 2 धावा. नंतर आपण पाहू शकता झेलबाद होण्याची संधी 2 धावा त्या देखील आणि आता मात्र हा ट्रॅकर आणि दुर्बळ चेंडू येतो. खोला टाकला होता यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता धावबादची संधी. पुन्हा एकदा ऑन द स्टंप फेकी करायची होती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यष्टीरक्षक कोण आहेत हे देखील विसरून चालणार नाहीत. सर भावेश पवार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल करतो आपण धावा पाहतो त्या तब्बल 27 आणि 28 धावांचं एक चांगले टार्गेट सेट केलंय. तब्बल 7.00 सरासरीने धावा कुटाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. चला यानंतर विनंती करतो भावाला संघ आपण देखील रेडी राहायचं. चला वेल बॅटिंग अभिषेक चांगल्या प्रकारची फलंदाजी तुम्ही देखील दाखवली. संपूर्ण प्रेक्षक आणि रसिक वर्गांचं तुम्ही मनोरंजन केलेलं आहे.
चला प्रफुल्ल ओंकार सर, आपण देखील आलात, स्पर्धेची शोभा वाढवली, यायचं जरा. बघा रोहन तरी कुठे असेल तर यायचं आपण. चला स्ट्राईक एंडला आपण पाहतो आता, म्हणजेच ओपनिंग प्लेअर आलेली आहे सिल्वर स्टार भिवंडी या संघाची. एका बाजूला आपण पाहतोय भावेश पवार आणि त्यांच्या बाजूला आपण दुसरा पाहतोय जरा 28 धावांची गरज असणार आहे. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गली क्रिकेट पेजचे फाउंडर राहुल यादव. चांगल्या चांगल्या इंटरनॅशनल खेळाडूंना देखील त्यांनी गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू पुऱ्या पद्धतीचा चेंडू होता, चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेने आणि झेल सोडलेला आहे. शर्तीचे प्रयत्न जरूर केले होते प्रणित यांनी, परंतु अपयश पदवी पडलाय. आणि अशा प्रकारे पहिल्याच धावा आलेल्या त्या म्हणजे 6. कल्पेश देखील थोडेसे हताश निराश पाहायला मिळतील, कारण पहिल्या चेंडूवर झेल बाद करण्याची संधी होती, फलंदाज बाद होण्याची संधी होती, परंतु षटकारासाठी चेंडू परावर्तित झालाय. नेक्स्ट बॉल राहुल टू सर भावेश पवार. हा चेंडू शॉट केलाय, धावण्याचा प्रयत्न केला जात नाही. एक संयमी शांत कूल माइंड खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. जरी परिस्थिती बिकट असली तरी पण त्या परिस्थितीतून कशा प्रकारे मार्ग काढायचा हे सर भावेश पवार यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. गोलंदाजी देखील तेवढ्याच ताकदीची होते. राहुलची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नेक्स्ट बॉल राहुलचा, खुला टाकलेला चेर खाली बंटी पटेल यांनी सुरेख झेल टिपलेला आहे. आणि अखेर तिसऱ्या चेंडूवर भावेशला परतावं लागतंय, मैदान सोडावं लागतंय भावेशला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 6 धावा आणि 1 सफलता देखील अर्जित केली सर भावेश पवार यांच्या स्वरूपात. पुढील चेंडू राहुलचा, हा चेंडू पुन्हा एकदा कट केला, प्रशांत होता चेंडू झाले सुरेख क्षेत्ररक्षण प्रशांत यांचा. आधीच कर्ज बाजारी त्यात उचना शेजारी. अगोदरच आपल्या पारड्यामध्ये तेलोटकर काका धावा कमी आहेत आणि जर तुम्ही अशा प्रकारे धावा खर्च कराल
तर मग सामना एकतर्फी होण्यापासून कोणी वाचू शकत नाही. कल्पेश याचा कल्पेश सामन्याचा आनंद समालोचन कक्षातून घ्यायचा. पुढील चेंडू हो नो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु पंच वाईड बी पाण्याचे योगराजे पितोरे सर आम्हाला इशारा करतात का हा चेंडू असणार वाईड. पुढील चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू चॉप केलाय पुन्हा एकदा परंतु चेंडू जातो वाईड. आता मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते डबल डिजिट ऑन द स्कोर कार्ड 12 ऑन द स्कोर कार्ड एका गडाच्या मोबदल्यामध्ये. चला भावाले संघ रेडी राहायचे समालोचन कक्षाच्या समोर थांबायचे. भावाले बी संघाला विनंती करतो प्लीज. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हो लाफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न योगेश होते अंदाधुंद फायरिंग करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु चेंडू आणि बॅटचा काही स्पर्श होत नाही. जसं जसं सत्र पुढे ढकलत चाललंय वेळ पुढे चालले संध्याकाळ पुढे सरत चालले तसं तसं तळीरामांची देखील सीमा रिसॉर्ट मध्ये गर्दी वाढत चालली. आता मात्र सुरेख फटका चेंडू चालेल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. बालन यांच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी आलेला षटकार. 18 धावा आपण पाहतोय अद्यापही धावा शिल्लक आहेत. जितो सामना अजूनही 10 धावांनी जिंकण्याचा प्रयत्न असेल. 28 धावांची गरज आहे. आणि आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मंदार पानसरे वरप गावाचा गोलंदाज गुणवान सूर्य गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेली आहे. मागील सामन्यामध्ये कमबॅक करून दिलेला आपल्या संघासाठी. चला सामना चालू करायचा प्लीज. आणि आता स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतो चांगल्या प्रकारची कामगिरी त्याने देखील केलेली आहे. नॉन स्ट्राईकला योगेश भालेकर रायटा मध्ये विकेट. पहिला चेंडू आपल्या करत जेलची संधी आणि सुरू फलंदाज होतो बाद. मैदान सोडावं लागते. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. आणि आता मात्र आपण पाहतोय फलंदाजीसाठी खाली एक्सप्रेस मैदानामध्ये धावताना दिसतोय विवेक शेलार. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय यायचं रणजित आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. नाणेफेकीसाठी लगेच येऊन थांबायचं आपण समालोचन कक्षाच्या बाजूला. भावाले बी संघ थेट जाऊन पोहोचलेला मेगा फायनल मध्ये. पुढील आपण पाहतोय चेंडू दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज मंदार. आला लेफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न होता. एक चेंडू चांगला हाताळला होता. पहिल्या चेंडूवर गडी बाद केली आणि हा देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून चेंडू हाताळलेला. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा एका धावेने धावफलक पुढे जातो 19 वरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा योगेश खेळून काढेल मंदारचा. हा चेंडू सुरेख होता अक्षरशः चेंडू हातभर वळवला मंदारने. मंदार देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. चांगल्या प्रकारचे गोलंदाजी त्याने देखील केलेली आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी देखील हा खेळाडू खेळलेला आहे. तालुक्याला देखील रिप्रेझेंट केलेला आहे अनेक वेळा. नेक्स्ट बॉल आता मात्र चाबुक स्ट्रोक प्रणित आहे. चांगली कामगिरी केली जाते. आता मात्र संत आणि सावध चेंडू पकडलेला आहे.
लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय क्षेत्ररक्षकांच्या आणि गोलंदाजाची थोडीशी दमछाक आपल्याला पाहायला मिळते, कारण लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असल्या कारणाने क्षेत्ररक्षकांमध्ये वारंवार बदल करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतो विवेकला, हा ट्रॅकर होता, सापराकला गावले, थप्पड स्ट्रोक आपण पाहतोय सी मारेशीच्या बाहेर 6 धावांसाठी आलेला षटकार. आणि धावफलक आपण पाहतो या षटकाराच्या सहाय्याने जाऊन पोहोचलो 26 आकड्यावरती. शेवटचे 2 धावा करायचे फक्त. चला धावाला संघ कर्णधार आला असेल तर समालोचन कक्षाचा संपर्क साधायचा आणि या पुढील सामना आपण पाहतो 3 षटकांचा होणार आहे. चेतन पाल कट्टर समर्थक आहेत पियुष लोहण्या संघाचे. चांगल्या प्रकारचे खेळ त्यांनी देखील संघासाठी केलेले आहेत. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता, फिंगर रोल्स केले होते, परंतु आता मात्र फक्त एका धावेची गरज असणार आणि स्ट्राईकला आपण पाहतोय योगेश भालेकर आणि पंचांचा इशारा देखील आलेला आहे. षटक समाप्ती आणि एका धावेची असणारी ती गरज. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये एका धावेचा बचाव करण्यासाठी आलेला तो म्हणजे योगेश भोर. पहिला चेंडू चांगला होता, थांबवलाय. अजूनही वाट पाहावी लागेल सिल्वर स्टार संघाला सामना जिंकण्यासाठी. खोला टाकलेला लॉफ्टेड ड्राइव्ह आणि अशा पद्धतीने या एका धावेने सामना होतो समाप्त. सामना जिंकलाय सिल्वर स्टार भिवंडी संघाने. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे कौतुक. नक्कीच पियुष लोहण्या संघाला आपण कौतुक केलं पाहिजे. एका चमचमच्या ट्रॉफीवर त्यांनी देखील नाव कोरलेलं आपलं. कॉंग्रॅच्युलेशन्स निखिल पाटील आणि विष्णू सिंगोलिया, तुम्हाला देखील तुमच्या माध्यमातून हा संघ पॅक केला जातो आणि संघाची देखील तेवढीच सुरेख कामगिरी आपण पाहतो. चला सिल्वर स्टार संघ यायचं आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच चला भावलेला संघ कर्णधार पाठवायचा आणि सिल्वर स्टार्स भिवंडी संघ यायचा प्लीज जरा.